महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सांगली MSEB बोर्डाच्या वतीने सरकारी या धोरणाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते। पत्रकार गीता मुदोळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। ज्या शासकीय कंपन्या आहेत त्या विकलेल्या आहेत। एअर इंडिया असेल, इंडियन ऑइल असेल, BPCL असेल, पेट्रोलियम पदार्थांच्या कंपन्या विकून संपल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ विकण्याचा निर्धार ह्या राज्य आणि केंद्र सरकारने केलेला आहे। प्रधान सेवकांचे घनिष्ठ मित्र अदानी यांना आमच्या सांगली जिल्ह्याचा ठेका दिलेला आहे। सरकारी कार्यालय, शासनाची मालमत्ता फुकट वापरायला देऊन लोकांच्याकडून प्रीपेडच्या माध्यमातून वीज ग्राहकांना, ज्या पद्धतीनं आज आपण मोबाईल आपले प्रीपेड रिचार्ज करतो त्या पद्धतीनं वीज ग्राहकांना स्वतःची लाईट बिल हे प्रीपेड पद्धतीनं द्यावे लागणार आहे। ती ग्राहकांची लूट आहे। त्यात कुठेही लोकांच्यापर्यंत जागरूकता केलेली नाही आहे, कुठेही त्या बाबतीतले फायदे तोटे पोहोचवलेले नाही आहेत। ह्याबरोबरच यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे, खाजगीकरणाचं प्रश्न वाढणार आहे आणि ही सरकारी मालमत्ता ही खाजगी उद्योजकाच्या घशात जाणार आहे। यासाठी कर्मचाऱ्यांनी जरी आंदोलन पेटवलं असेल तरी ह्या आंदोलनात जनतेनं सहभागी व्हावं। आता जनतेला ज्या वेळेला लाईट बिल वाढू देईल त्यावेळेला लोकांना हे लक्षात येईल किंवा त्यांच्या घरची लाईट जाईल आणि प्रीपेड कार्ड वापरायची वेळ येईल, त्यावेळेला तुम्ही जागृत होणार आहात का? तर लोकांनी स्वतःहून जागृत होऊन आपण मागच्या टप्प्यामध्ये अनेक हरकती या बाबतीत महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडे दाखल केलेल्या होत्या, त्यावर शासनाने कुठलीही भूमिका घेतली नाही। मात्र ह्यासाठी लोकलढा उभारल्याशिवाय हे आंदोलन पूर्ण केल्याशिवाय हे थांबणार नाही। आणि हे खाजगीकरण थांबवायचं असेल तर लोकांचा लढा लोकांच्यासाठी लोकांनी स्वतः लढला पाहिजे। यासाठी ग्राहकांना जागृत झालं पाहिजे। यासाठी मी आवाहन करतो, हे कर्मचाऱ्यांचं काम नाही आहे, हे तुमच्या खिशाला चाड लागणार आहे, हे खाजगीकरण होणार आहे आणि यातून तुमची लूट होणार आहे। ग्राहक जागे व्हा आणि या लढ्यात सामील व्हा, असं आवाहन मी शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपल्याला आवाहन करतो। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।